बघा, देशभरातल्या अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांचं अनेक वर्ष आंदोलन चालतं, त्यांच्या अधिकाराची लढाई ते लढत राहतात. माननीय सुप्रीम कोर्टाने आणि माननीय गुजरात हायकोर्टाने यांना रेग्युलर करायचे आदेश केंद्र सरकारला दिलेले आहेत. पण एकीकडे महिला सक्षमीकरणच्या गोष्टी करायच्यात आणि एकीकडे महिलांचं आर्थिक शोषण करायचं, हे जे नरेंद्र मोदीचं आणि भाजपच्या सरकारचं जे मानसिकता आहे, त्या मानसिकतेच्या विरोधात देशभरातल्या अंगणवाडी सेविका संघटनेचं एक डेलिगेशन माझ्याकडे मुंबईत आलं होतं आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये हा विषय राहुलजींनी उपस्थित करावा अशी भूमिका मांडली होती. आज ते डेलिगेशन विरोधी पक्षनेता लोकसभेचे राहुल गांधीजी यांना भेटले आणि त्यांच्या व्यथा मांडल्यात आणि त्या व्यथा पार्लमेंटमध्ये मांडून नरेंद्र मोदी सरकारला यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी आमच्या डेलिगेशनला दिलेला आहे. साधारणतः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यामध्ये जो घोळ झालेला आहे तो मुद्दा तुम्ही देखील उपस्थित केला होता. ECला तुम्ही पत्र देखील लिहिलं होतं. राहुल गांधींनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा तो मुद्दा मांडला. त्या अनुषंगाने काय आजच्या बघा, मला एक कळत नाही की निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न उपस्थित करतो आहे, पण त्याचं उत्तर भाजप देते आहे. भाजप आणि निवडणूक आयोग ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. निवडणूक आयोग ही एक संस्था आहे, संविधानिक संस्था आहे आणि ही राजकीय पार्टी आहे भाजप. निवडणूक आयोगाने उत्तर देण्याच्या जागी भाजपच राहुल गांधींवर आक्षेप घेते. आखरी आम्ही जे मागणी केलेली आहे की हिमाचलच्या लोकसंख्येच्या बरोबरीनं 5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मतं वाढलीत ती कुठून वाढलीत, ते कोण होते, त्याचं उत्तर निवडणूक आयोग देत नाही. आमचा जो डाटा नाही म्हणून सांगतो. 76 लाख मतं रात्री झालीत 6 वाजताच्या नंतर. ते कुठल्या बूथवर झालेत त्याचे डिटेल आम्हाला द्या. ते म्हणतात आमचा जो डाटा नाही. डाळच काळी करून ठेवलेली आहे. लोकशाहीचा खून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून BJPच्या आदेशाने केलेला आहे. हे आता आम्ही म्हणायचं का? कारण BJPवाले उत्तर द्यायला निघतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की लोकशाही वाचली पाहिजे, लोकांचा मताचा अधिकार वाचला पाहिजे, लोकांचं व्यक्तिस्वातंत्र्य वाचलं पाहिजे. ही लढाई काँग्रेस पक्ष लढते, आमचे नेते राहुल गांधीजी लढतात आहेत आणि आम्ही हे घेऊन राहू. आता ची एक आमच्या ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्यांची एक कमिटी तयार केलेली आहे. ते महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये दौरा करतात आहेत. जसं नगरचा उल्लेख राहुलजींनी केलेला होता, 7,000 मतं एका इमारतीमध्ये 5 महिन्यात वाढलेत, तसं अनेक भागामध्ये त्या पद्धतीचं चित्र आहे. आणि हे सगळं डिटेल घेऊन माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही ते भूमिका मांडू आणि निवडणूक आयोग लोकशाहीला जे संपुष्टात आणायचा प्रयत्न करत आहेत त्याला वाचवणं हा संकल्प काँग्रेस पक्ष करते. अनेक मतदारसंघामध्ये नवीन नावं यासाठी त्याबरोबर डिलीट देखील झाली. तर हीच पद्धत सुरू राहिली आणि त्याच्यावरती तुम्हाला पारदर्शकपणे उत्तरं मिळाली नाही तर त्या निवडणुकांना अर्थ राहील का? भविष्यात तुमची भूमिका काय असेल? तेच मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र एक आम्ही त्याला आयडेंटिफाय केलेला आहे आणि महाराष्ट्रामधला जो गोळ आहे तो देशामध्ये चालतो आहे आणि हे 2014 पासून ही सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि म्हणून हिला थांबवलं पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे आणि म्हणून माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यासाठी हे सगळे पुरावे पुन्हा जोडण्याचा प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि माननीय सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल असा विश्वास आहे. कापूस साठवण बॅग खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं कळत आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या किमतीला कृषी मंत्र्यांपर्यंत सर्वांनी अनुमती दिली. तर याबद्दल काय सांगा? आम्ही रोज महाराष्ट्रामध्ये या विषयावरची एक सिरियल चालू केलेली आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे किती भ्रष्टाचारी आहे, शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे सरकार आहे. कापूस साठवणुकीच्या नावाने खरं तर कापूस साठवणीसाठी त्यांना सुरक्षित व्यवस्था मोठे मोठे गोडाम्स निर्माण करायची भूमिका होती, पण यांनी मार्ग काढला. एक यांचा ओसवाल नावाचा एक यांचा दलाल आहे, त्याला त्या
जसं आपण चहा गोळा करायसाठी पाठीवर ज्या पद्धतीनं ते हे असते तशासारखं बास्केट असते तशासारखं यांनी कापूस गोळा करण्यासाठी लाखो कोटी रुपयाचं त्या बॅग खरेदी केल्यात, कागदावरच खरेदी केल्यात आणि एक प्रकारे शेतकऱ्यांचा कापूस सुरक्षित ठेवण्याच्या नावानं शेतकऱ्यांच्या नावाने पैसे खाल्लेले आहेत असं चित्र आपण पाहतो आहे. डायरेक्ट DBT एक धोरण सरकारने आणलेलं होतं. सरळ ज्याचे पैसे त्याला मिळावेत अशी भूमिका होती. पण राज्याच्या सरकारने एकनाथ शिंदेच्या सरकारने त्या काळामध्ये या योजनेचा बदल केला. मुख्यमंत्र्यालाही त्याच्यात बदल करायचे अधिकार नाहीत. अशा पद्धतीचं धोरण असताना DBTच्या याच्यामध्ये यांनी ज्या सामान बाहेरून खरेदी करून आणि सगळं कागदावरचं कार्यक्रम केला आणि शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यावधी रुपये खर्च केला, तर फक्त एक कृषी मंत्री त्याला तत्कालीन जबाबदार नाही, तर राज्यातले सरकार म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आता जे मुख्यमंत्री झालेत हे सगळे त्याला जबाबदार आहे, सरकारच जबाबदार आहे. आणि म्हणून या सरकारला जॉब विचारण्याचं काम आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये करू. नानाभाऊ, तुम्ही राहुलजींची भेट घेतली, प्रदेशाध्यक्षाच्या अनुषंगाने काही चर्चा झाली, कारण तुम्ही राजीनामा दिल्याच्या नंतर कुठलाही निर्णय झालेला किंवा घोषणा केल्यानंतर कुठलाही निर्णय झालेला नाही. आपण थोडंसं गैरसमज करता. मी राजीनामा दिला नाही. मी सांगितलं की मला याच्यातून लीव करा. 4 वर्ष मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे संघटनेत, दुसऱ्यांना संधी मिळावी अशी विनंती आम्ही केलेली आहे. आणि त्यामुळे आमचं काम संघटनेचं महाराष्ट्रात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आमच्या सुरू झालेल्या आहेत. हायकमांडच्या लेवलवर निर्णय लवकर होईल, नवीन प्रदेशाध्यक्ष येईल ही माझी पण अपेक्षा आहे. त्या पद्धतीचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि त्या पद्धतीचा निर्णय होईल. सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी जो लॉंग मार्च स्थगित करण्याचा निर्णय मान्य नसल्याचं म्हटलंय कुटुंबियांनी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, फक्त निलंबन नको असं म्हटलं. पूर्वी सरकार म्हणत होतं की सोमनाथ सूर्यवंशी स्वतः जबाबदार आहे त्याच्या मृत्यूला आणि आता मात्र अधिकाऱ्यांचं निलंबन झालंय. या सगळ्या बद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, विधानसभेमध्ये जेव्हा हे सगळे प्रश्न उपस्थित झालेत आणि प्रामुख्यानं सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख बीड जिल्ह्यातलं आणि परभणी जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे. या दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांच्या साह्याने सरकार कसं लोकांचा जीव घेतो आहे ह्या पद्धतीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. याचं उत्तर त्यांच्या सत्तापक्षाच्याही लोकांनी ते प्रश्न उपस्थित केले, पण याचं उत्तर मुख्यमंत्री म्हणजेच राज्याचे गृहमंत्री देतील अशा पद्धतीची परिस्थिती होती. पण मुख्यमंत्र्यांनी एका जो हा चांगला वकील असतो आपल्या क्लायंटची बाजू मांडतो तशी बाजू मांडली आणि मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी भूमिका मांडली नाही. आणि त्याच्यामुळे अजूनही महाराष्ट्र पेटत चाललेला आहे. बीडच्या मॅटरमध्ये असेल की परभणीच्या असेल. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून सोमनाथ सूर्यवंशीला, एका लॉच्या विद्यार्थ्याला, एका मागासवर्गीयाच्या मुलाला बेदम मारलं. त्याचे सगळे फुटेजेस आले आणि त्यावेळेस सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की पोलिसांचा कुठलाही दोष नाही, त्याला दम्याचा आजार होता आणि पोलीसच्या कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेलं आहे. मग आता कुठल्या कारणानं पोलिसांना सस्पेंड करतात? पोलिसांचा दोष नव्हता. आणि म्हणून सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबातली लोक जी मागणी करतात आहेत त्या ज्या पोलीस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्याला जे बेदनमार केलेलं आहे त्या सगळ्यांनाच नोकरीतून बडतर्फ करावं. आणि खरं तर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची विधानसभेतून दिशाभूल केलेली आहे. त्यांच्यावरही आमचा हक्कभंग आम्ही आणतो आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाला न्याय मिळावा. आणि महाराष्ट्राची जी बदनामी या बीड आणि परभणीच्या प्रकरणामधून झालेली आहे ही सत्तेमध्ये बसले लोक करतात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामीमुळे महाराष्ट्राचं एक मोठं नुकसान होते आहे. आणि हे सरकार असक्षम असल्यामुळे या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्राचं नुकसान होताना आपण पाहतो आहे. दिल्लीतल्या निकालानंतर सामनामधून सुरेश धस यांनी स्वतः सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मोर्चामध्ये सहभागी होतात आणि नंतर म्हणतात पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका. कसं पाहताय? दुटप्पी भूमिका आहे. एकीकडं संतोष देशमुखांना न्याय मिळावा असं म्हणायचं, दुसरीकडं
सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळताना पोलिसांवरती कारवाई होऊ नये असं म्हणणं. सरकारच दुटप्पी आहे. एक सुरेश धसला आपण दुटप्पी म्हणण्यापेक्षा सरकार कसं वागते आहे महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतकं वाईट सरकार म्हणजे ते मागचं 2.5 वर्षाचं सरकार आणि आता असं सरकार कधी महाराष्ट्राने पाहिलं नाही. जनतेवर अत्याचार होत असताना जनतेला न्याय देण्याच्या जागी पुन्हा जनतेवर अत्याचार करायचं काम हे सुरू करतात आहेत. आता तर लोकांना आपला न्याय मागण्यासाठी मोर्चा काढायचे अधिकार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. हुकुमशाही आज महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचं मूळ कारणच भाजपच्या चुकीच्या मानसिकतेमुळे आणि लोकशाहीला न मानणाऱ्या व्यवस्थेमुळे आज महाराष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बदनाम करण्याचं काम हे लोक करतात. दिल्लीतल्या निकालानंतर सामनामधून भूमिका मांडण्यात आली. मनसोक्त भांडा महाराष्ट्रातही काँग्रेसच्या नेत्यांकडनं शेवटपर्यंत तानातानी केली गेली. आता तरी बदल होणार का असं संजय राऊत. मला मुद्दा तो नाही आहे ना. कोण सल्ला काय द्यायचा आहे त्यांचा विषय आहे. कोण कसं वागतात ते महाराष्ट्राची जनता काय देशाची जनता त्यांना ओळखून आहे. त्यामुळे आम्हाला सल्ला देण्याच्या जागी महाराष्ट्रामध्ये जे काही विधानसभेच्या निवडणुकीत घडामोडी झाल्यात आणि ज्या संविधानिक संस्थेने दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून केलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे. ती मागणी राहुल गांधीजी सातत्यानं मांडत आहे. ते प्रश्न महत्त्वाचे आहे पण त्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी कोणी काही आपलं अलग उपाययोजना करत असेल तर त्यांच्याबद्दलची कुठली प्रतिक्रिया द्यायचं काही कारणच नाही. आणि सामनात आम्ही वाचत नाही त्याच्यामुळे आम्हाला काय छापलं काय नाही ते आम्हाला त्याच्यातलं माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आता वादग्रस्त वक्तव्य केलंय राहुल सोलापूरकर. महाराष्ट्रामध्ये भाजपनी ठरवून महापुरुषांना अपमानित करायचं धोरण हे मागच्या अनेक काळापासून त्यांनी सुरू केलेलं आहे. अर्ध्या डझनापेक्षा जास्त मंत्र्यांनी अनेकदा महापुरुषांना अपमानित केलेलं आहे. त्यांचे एक राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी त्यानंतर ते धडाड अपमानित करायचे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेव्हा सरकारमध्ये बसलेलीच लोक आणि संविधानिक पदावर बसलेली लोकच महापुरुषाचा अपमान करतायत ते स्वाभाविक आहे की ते बोलतात म्हणून आम्ही बोलतो आहे. आखरी निवडणुकीमध्ये महापुरुषांच्या नावाचा उपयोग करायचा आणि सत्तेत आलं की महापुरुषांना अपमानित करायचा हे जे पाप महाराष्ट्रामध्ये सुरू झाले त्याचं कारणच सरकार त्याला दोषी आहे. या अशा वात्रडांना ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करतात अशा वात्रडांना कडक कारवाई केली पाहिजे की दुसऱ्यांनी हिंमत केली नाही पाहिजे. पण हे सरकारच त्याला दुजोरा देत आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. थँक्यू. एक प्रश्न अनेक योजना ज्या आहेत त्या आता राज्य सरकार बंद करायला लागले. म्हणजे एकनाथ शिंदेंनी त्यावेळी घोषणा केली होती तर त्यामध्ये आता आनंदाच्या शिण्यानंतर जी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे ती पण बंद झाली. किशोरी खडखडाटे त्यामुळे निवडणुकीला समोर ठेवून या पद्धतीच्या योजना राबवायचं काम भाजप करते आहे आणि मग या योजनेच्या घोषणा मग थोड्याफार अंमलबजावणी आणि मग सांगायचं की आमचे जे जुमले होते असा खोटारडा विचार जो महाराष्ट्रात आहे त्याचा परिणाम सर्वसामान्य लोक भोगतात आहेत. आज जवळपास 5 ते 6 लाख आमच्या लाडक्या बहिणी योजनेतून त्यांना आता बाजूला केलं जाते आहे. माझा सरकारला प्रश्न असा आहे की बाबा तुम्ही जेव्हा योजना जाहीर केली तर त्याच्यातल्या त्रुट्या त्याच्यातल्या ज्या काही अडचणी असतील त्या समजून ते काय घोषणा का नाही केली. राज्यामध्ये 6 लाखाच्या वर महिलांनी अपात्र लाडक्या बहिणींनी समजा फायदा घेतला असेल योजनेचा तर त्याच्यात लाडक्या बहिणीचा दोष नाही आहे. सरकारने केलेल्या घोषणेचा दोष आहे आणि सरकारने जनतेची तिजोरी लुटायचं पाप आपल्याला निवडणुकीत जिंकायसाठी केलेलं आहे हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून जेवढ्या योजना आता हे बंद करायला निघाल्यात लाडक्या बहिणींचा अपमान करायला निघाल्यात. आज अनेक निराधार लोकांचे पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांचं घेतलेलं धान्याचे पैसे देत नाही आणि ते सांगतात की लाडक्या बहिणीच्या योजनामुळे राज्याच्या तिजोरीत आता अडचण आहे म्हणून आम्ही हे पैसे देत नाही. एकीकडे लाडक्या बहिणीला बदनाम करायचं
अशा पद्धतीचं पाप राज्यातलं सरकार करताना आपण पाहतो. अलमट्टी धरणाबद्दल एक असं समोर आलेलं आहे. खासदार विशाल पाटील यांनी प्रश्न विचारल्यानंतर सरकारनं जल मंत्रालयानं जे स्पष्टीकरण दिलंय त्यानुसार कृष्णा खोऱ्यातल्या पट्ट्यातल्या कुठल्याही राज्याचा आक्षेप नाही उंची वाढवायला, म्हणजेच महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश दोन्ही सरकारचा आक्षेप नाही असं केंद्रीय जल मंत्रालयानं सांगितलेलं आहे. सांगलीला मोठा फटका बसतो. कर्नाटकमध्ये राज्य सरकार राष्ट्राची भूमिका घेताना पाहिजे आणि कर्नाटकमध्ये तुमचं सरकार आहे. अरे हे काही घटना आजची नाही आहे. हे प्रकरण अनेकदा चाललं. केंद्र आणि राज्यातलं सरकार एकाच पक्षाचं होतं. त्यावेळेस भाजपने का नाही केलं त्याला? अंगण नाचता येत नाही ना अंगण वाकडा ही जी बी जे पीची परिस्थिती आहे ती परिस्थिती आता पूर्ण देश जिंकलेला आहे. आता देशामध्ये सगळं पाप चाललेलं आहे तर त्याला जबाबदारी घ्या ना म्हणून. मूळ प्रश्न असा आहे की केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ॲफिडेविट केलेलं आहे मोदीच्या सरकारने तर त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना वाद निपटवायचा नाही, वाद वाढवायचा आहे आणि त्याच्यामागं राजकारण करायचं आहे. ही भूमिका नरेंद्र मोदीची आणि भाजपची आहे आणि त्याच्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम भाजप मुद्दामून करते आहे. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.